ती अत्यंत चाणाक्ष पद्धतीनं लढली जाते मुलांकडून. ज्या पद्धतीनं इराणनं इस्रायल आणि अमेरिकेला नमवलं या दोन हुकुमशाहींना, त्या पद्धतीनं जंतर मंतर ही मोदी आणि त्यांच्या सायबर सेलला, त्यांच्या IT सेलला उद्ध्वस्त करून टाकले. आपण बघितलं असेल इराणच्या युद्धामध्ये इराणी तरुणांनी ज्या पद्धतीनं सायबर सेलचा आणि त्यांच्या ज्ञानाचा, IT ज्ञानाचा वापर करून अमेरिका आणि नेतन्याहूला नामोहरम केलं होतं, त्याच पद्धतीनं जंतर मंतर नव्हे तर देशभरातील तरुण वर्ग जेनजी हा मोदी आणि त्यांच्या IT सेलला उद्ध्वस्त करतो आहे. आणि म्हणून मंत्र्यांना सूचना काय तर काय ते इंस्टाग्रामवर सक्रिय राहा. आता कोणी राहायचं इंस्टाग्रामवर? मग मंत्र्यांनी कामं कधी करायची? धर्मेंद्र प्रधाननी कामं कधी करायची? किंवा ते जे बिहारचे मंत्री आहेत माझी म्हणून, त्यांचे इंस्टाग्राम कोण चालवणार? त्यांचे किंवा इतर काही मंत्री आहेत अर्धशिक्षित, अमित शहा सारखे, स्वतः मोदी अर्धशिक्षित आहेत, त्यांचा इंस्टाग्राम कोण चालवत आहे? बघा, हे सगळं एका भीतीतून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. पण राऊतसाहेब, एक बदल मोदींमध्ये जाणवतो आहे. आपल्या भाषणाची किंवा निवेदनाची सुरुवात मित्रो या शब्दानं सुरू करणारे मोदी आता फ्रेंड्सवर आलेले. फ्रेंड्स 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 फ्रेंड्स. पण जंतर मंतरची पिढी त्यांची फ्रेंड्स कधीच होणार नाही. मी तुम्हाला सांगतो काय, ते गोंधळलेले आहेत. ते गोंधळले आहेत, त्यांचा आता मेंदू चालत नाही. त्यांचा चेहरा बघितला असेल तुम्ही कसा सुजलेला आहे, झोप उडाली आहे त्यांची सगळ्यांची. त्याच्यामुळे मग मित्रो फ्रेंड गोंधळले आहेत. इतका गोंधळलेला प्रधानमंत्र्यांना खुर्चीवर राहू नये. देश अडचणीत येईल, त्यांच्यापासून देशाला धोका आहे. नहीं देखिए, देश हमारे राज्य के जो मुख्यमंत्री है देवेंद्र फडणवीस जी, वो बहुत साल से राज्य के गृह मंत्री है, लेकिन पहली बार बतौर गृह मंत्री